काटाई संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. साहेब आपला निर्णय. फिल्डिंग एकदा टाळ्या वाजवायच्या त्या संघासाठी. नक्कीच पहिल्या सामन्यापासून आपला प्रवास खूप छान झालाय. शेवट सुद्धा गोड करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारणार नाही. या क्षणाला काय वाटतं साहेब? खरंच फार आनंद वाटतं की आम्ही फर्स्ट टाइम फायनलला पोहोचतोय आणि या साहेबांची खरंच गुन्हे आहे की आम्हाला खेळायला चांगली जागा दिली. नक्कीच काटाई संघ प्रवास खडतर होता. पहिल्यांदा आपण फायनलमध्ये पोहोचले. अर्धा काटाई गाव ऑनलाईन ही स्पर्धा बघत आहे. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीस ऑल द बेस्ट. सरवलीकर, तुम्ही पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचलेले आहात. दुसऱ्यांदा पण या ठिकाणी पहिल्यांदा निघाले. आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. सो यानंतरचा गोड आवाज रोहन पाटील फ्रॉम झिडके. सर्व पाहुण्यांनी स्टेजवर येऊन बसायचे. अनंतजी पाटील साहेब आपण स्टेजवर यायचे, तुमचा सत्कार करायचा आहे. विनोद गोपाळ भोईर 9090. विनोद गोपाळ भोईर आपण स्टेजवर यायचे. सरवली संघ आपण जर फायनल मारली तर समाजसेवक भीम चौधरी यांच्याकडून 5000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. आता कॅमेरामॅनची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. प्रत्येक चेंडूची चालती बोलती खबर तुम्हाला द्यायची आहे. आणि मी पहिल्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी रोहनजी पाटील काटाई संघ क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. सरवलीकर सलामीची जोडी बघा. मॅच जिंकायची आहे. भीम चौधरी यांचे 5000चे बक्षीस सुद्धा आहे. विनोद भोईर गाडी क्रमांक 9090 यांचं आगमन झालंय. साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व, आपलं मनापासून स्वागत. हॅलो, या स्पर्धेसाठी अगदी काटाई गावातून महिला वर्ग सुद्धा शुभेच्छा देत आहेत. वनिता गोने, रोहन गोने यांच्या वतीनं काटाईकरांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. फायनलची सामना आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. काटाईवरनं शैलेश पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. शैलेश पाटील हे खरं तर मोठं नाव, समाजसेवक. साहेब आपलं मनापासून स्वागत. सरवली आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. सरवलीचा 12वा प्रतिनिधी कोण आहे? या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अगदी उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत ज्यांची ओळख आहे असे अनंतजी पाटील यांचा सन्मान करतील. जय बजरंग चषक 2024 भिनार 40+ मुख्य आयोजक संदेशदादा वखारे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ. धन्यवाद साहेब. एवढ्या विभागामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे, अनंत पाटील साहेबांची उपस्थिती नक्की असते.
आणि नक्कीच या ठिकाणी आपले सरपंच गोरसई गावचे जंगल में शेर की दहाड़ और गोरसई में सुदेशांना गायकवाड, जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. साहेब आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर माजी सरपंच गोरसई सुनील केने, सुनील केने यांचा सन्मान होतोय. गोरसई गाव खरंच क्रिकेटमुळे सुद्धा जिल्हा नाही तर रायगड पर्यंत त्यांचं नाव पोहोचलंय. जरा गोरसईकरांसाठी टाळ्या वाजवूया सगळ्यांनी आपण. सुनील दादा केने आपलं मनापासून स्वागत आहे. आपलं चरित्र स्वच्छ म्हणूनच हे पुष्पगुच्छ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू डीजे. अगदी हिवाळी अधिवेशन सुरू आहे. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेब यांनी काटाई संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पहिल्या चेंडूवर मोठी मछली जाल में राकेशचा अफलातून चेंडू पहिल्या चेंडूवर भरत बाद होतोय. सरवली संघासाठी मोठा हादरा. भिवंडी पश्चिमचे परमनंट आमदार महेश दादा चौगुले यांनी काटाई संघासाठी जर फायनल मारली तर 11,111 रुपयांचं बक्षीस लावलंय. त्यानंतर सत्कार होईल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव संदेश दादा वखारे यांचे जणू काही मोठे बंधूच निलेश भोईर यांचा सुद्धा सत्कार होईल. नक्कीच निलेश दादा, आमचे संदेश दादा खूप प्रेमळ आहेत. माणसं जोडणं त्यांना खूप छान जमतं. कारण मित्रांनो, नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. निलेश दादा भोईर आपलं विशेष स्वागत. आणि या ठिकाणी कार्पेटच्या पद्धतीनं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय आणि 2 धावा पळून काढण्यात यश. अशोक घरत यांनी काटाई संघासाठी ऑलरेडी ट्रॅक सूट दिलेला आहे आणि जिंकल्यानंतर 2,222 चं बक्षीस सुद्धा देणार आहेत. आणि वाव, आहे प्रमोद दादा, खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आमच्या संदेश दादावर, भिनारकर मंडळीवर राहू दे. पुन्हा एकदा धन्यवाद. नक्कीच बक्षिसांची बरसात होते. स्वतः आमदार साहेबांचं लक्ष या सामन्यावर आहे. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेले चेंडू, 1 धाव नक्कीच मिळेल. सरवली गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश दगडू पाटील यांनी सरवलीच्या कोणत्याही फलंदाजाने जर 2 षटकार मारले तर 1,000 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे. नक्कीच मैदानात 2-2 अरुण भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. साहेब आपलं मनापासून स्वागत. पण तुमची जागा आमच्या हृदयात आणि आमच्या स्टेजवर आहे. आपण पाहतोय सरवलीकर टीम अग्रेसिव्ह क्रिकेट खेळते आणि आता मात्र पूर्ण काटाई गावामध्ये हर्ष उल्हास.
या ठिकाणी गायकवाड साहेब, अनंत पाटील साहेब आपली रजा घेत आहेत. साहेब असंच आमच्यावर प्रेम राहू दे. तुमची थोडीशी उपस्थिती आम्हाला बरीच प्रेरणा देऊन जाते. काटाई गावातील सगळ्या महिला, तरुण वर्ग, बडे बुजुर्ग सगळी मंडळी हा सामना बघतायत. महाराष्ट्र सदन से हिवाली अधिवेशन में हमारे भिवंडी पश्चिम के लोकप्रिय गजानन आसवारे आणि सागर पाटील उपसरपंच. खरं तर गजानन आसवारे हे सभापती सुद्धा आहेत. त्यांनी नागपूरवरून या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अगदी दूर दूरवरनं हा सामना पाहिला जातोय. काटईमध्ये जर आज हा सामना जिंकला तर काटईमध्ये आज दिवाळी साजरी होईल एवढं नक्की, कारण ते पहिल्यांदा फायनलला पोहोचल्यात. तर नवीन आलेला फलंदाज भोला, भोलेनाथ पाटील उर्फ भोला. मागच्या सामन्यात भोलाच्या जबरदस्त फलंदाजीनं गोलंदाजीनं सरवली संघ सरशी मारली होती. सरवली संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 8. 2 गडी बाद 8. भीम चौधरी यांनी ऑलरेडी 5,000 बक्षीस लावलेलं आहे. गणेश दगडू पाटील यांनी 2 षटकारासाठी किंवा 2 चौकारासाठी 1,000 रुपयांचं बक्षीस. खरं तर गणेश दगडू पाटील हे सरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आणि भावी सरपंच सुद्धा आहेत. तर पाहूया पुढचा चेंडू. काटाईच्या वतीनं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. मच्छिंद्र पाटील. मच्छिंद्र हा सलामीचा फलंदाज सुद्धा आहे. पाहूया गोलंदाज मच्छिंद्र. देवांचे राजे इंद्र, देशाचे राजे नरेंद्र, राज्याचे राजे देवेंद्र आणि या ठिकाणी गोलंदाजी मात्र मच्छिंद्र. वाव, क्या नजारा है. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि लो फुलटॉस, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. आणि या ठिकाणी एकही धाव या चेंडूवर नाहीये, कारण शॉर्ट रन आहे ती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आमचे पंच पंकज म्हात्रे आणि विक्रम नाईक खूप छान पंचगिरी करतायत. काटई संघाने कमबॅक केलेला आहे. काटई गावातील आज अर्धा गाव टीव्हीवर बसलेला आहे, कोणी यूट्यूबवर लाईव्ह बघत आहे. सगळ्यांचे एकच स्वप्न की ही फायनल काटई गावात मारू दे. कुठे पण जा, पण काटईचं नाव रोशन करा. धावसंख्या झालेली आहे ती 8. पाहूया पुढच्या चेंडूची वाट. मच्छिंद्रने सुंदर चेंडू टाकलेला आहे. पाहूया त्याचा दुसरा चेंडू. मच्छिंद्रचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू. पहिली धाव वेगात, अचूक फेकी आणि एकाच धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्या होती ती 9. पुढचा चेंडू.
आणि हा मात्र वाईट चेंडू. भिनारमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो गोरसईमध्ये जाऊन पडतोय आणि या वाईट धावेने धावसंख्या होती ती 10. पुढचा चेंडू पहा. अंतिम सामना आहे. तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, पण फायनलची ट्रॉफी नाहीये. ती कुणाकडे जाणार, काय घडणार, काय बिघडणार. पुढचा चेंडू आणि आता मात्र हुकवलेला, फसवलेला, अगदी आपल्या गावठी भाषेत सांगायचं तर गंडवलेला चेंडू. आमचे मित्र रोहन पाटील, त्यांची जागा आमच्या हृदयात आणि स्टेजवर आहे. रोहन दादा स्टेजवर यायचे आपण. आणि आता मात्र हलक्या हातनं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान आणि या एका धावेने धावसंख्या होते 11. दुसरं षटक मार्गस्थ. खरंच काटई संघानं, सरवली संघानं बांधून ठेवलंय. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या मात्र फक्त 11. पॉवर प्लेचं षटक ऑलरेडी संपलेलं आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोराचा अपील. पंचांवर त्याचा काही परिणाम होत नाहीये. आमचे पंच पंकज म्हात्रे, अतिशय अनुभवी पंच. गोलंदाज मच्छिंद्र पाटील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. 10 ते 12 पावलांचा रनअप घेत आहेत. आणि आता मात्र हलकी सी भूल और दांडी गुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. दिनेश पाटील, नाम तो सुना ही होगा, त्यांचं आगमन होत आहे. संदेश दादा, तुमच्या आयोजनानं सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत, पण फायनल कोण जिंकणार अगदी काही वेळातच समजणार. कारण काटईकरांनी सुद्धा देव पाण्यात ठेवलेले आहेत, सरवलीकरांनी सुद्धा. जो जीता वही सिकंदर, कौन जाएगा अंदर कौन रहेगा बाहर. आणि आता मात्र दी म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व, ने म्हणजे नेहमीच मैत्रीसाठी हात पुढे करणारे, आणि श म्हणजे शत्रूलाही मित्र वाटावं असं मधुर नाव दिनेश दादा पाटील. पुढचा चेंडू
आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आर पार चौकार. असा काही फटका गेला की काटाईमध्ये दुखवटा होतो. धावसंख्या होती ती 15. आणि आता मात्र वा व्हॉट अ कॅच. नक्कीच या कॅचला खरंच 100 पैकी 100 गुण मिळतील. खरं तर मित्रांनो क्रिकेटमध्ये जर तरचा विचार केला तर भिनार संघ अगदी शेवटच्या चेंडूत 7 धावा असताना षटकार मारलेला, नियमाप्रमाणे इक्वल झालेली, परंतु चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं काटाई संघ एक पाऊल पुढे राहिला. आणि आता मात्र कार्पेटच्या पद्धतीने चेंडू जातोय. धावसंख्या होती ती 16. 16 का डोला. नक्कीच समालोचक परिवाराचे अध्यक्ष मोरेश्वर गवळी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेब आपलं सुद्धा स्वागत. आणि आता मात्र गगनभेदी चेंडू आणि वाव काय कॅच. अतिशय अफलातून झेल. फलंदाज होतो फेल. मधुर संगीत. खूप छान. धावसंख्या 16. आतापर्यंत 8 विकेट गेलेले आहेत सरवली संघ. आणि हलक्या हातानं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गलीच्या क्षेत्रामध्ये एकाच धावेवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रवीणने खूप छान गोलंदाजी केली. 6 धावा देऊन 3 गडी बाद केले. मला वाटते आज काटेरी गावामध्ये मिरवणूक निघू शकते जर जिंकले तर. नाहीतर सरवलीचा पण बँड तयार आहे भीम चौधरी यांच्या वतीनं. निलेश याच्या षटकारासाठी दिलीप पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस. नक्कीच मित्रांनो सोन्याची किंमत 80,000 रुपये तोळा असेल, पण या ठिकाणी एका एका धावेची किंमत, एका एका विकेटची किंमत त्यापेक्षा जास्त. कोण खेळणार मस्त, कोण खेळणार जबरदस्त, अगदी काही क्षणात आपण पाहूया. आणि खूप सोपा चेंडू, अगदी लॉलीपॉप चेंडू बोललं जातं, परंतु फसवलेला, हुकवलेला, सरवलीच्या भाषेत सांगायचं तर गंडवलेला चेंडू. पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडू बॅटच्या बरोबर तडाख्यात येत नाहीये. लेग टर्न पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची आठवण करून देणारा, खरं तर धीम्या गतीचा मध्यम गती गोलंदाज आहे हा. 10 ते 12 पावलांचा रनअप. आणि आता मात्र
प्रेक्षकांनी निर्णय सांगायचा आहे. पंच प्रेक्षकांचा संपर्क साधून निर्णय द्यायचा आहे. चौकार यस. या चौकारानिशी धाव संख्या होते 21. अजूनही सामना आटोक्यात आहे. काटाई संघाच्या सरवली संघाचे तब्बल 8 गडी बाद आहेत. अजूनही काही पण होऊ शकतं. जर 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच काहीतरी चित्र विचित्र असू शकतं. आणि खूप छान चेंडू. खरं तर मित्रांनो, फलंदाजाचं पदलालित्य फुटवर्क फार महत्वाचं असतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजाचं फुटवर्क या 2 गोष्टी व्यवस्थित असल्या तर रेंज बरोबर येते. पाहूया पुढचा चेंडू. सुभाष. आणि आता मात्र चौकार. देतोय. मागच्या 3 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेले आहेत. धाव संख्या होती ती 25. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शब्द गेल्या वर्षापासून आपण बोलतोय, काम 25. धाव संख्या सुद्धा 25. पुढचा चेंडू. आणि आता मात्र 4 षटकांची समाप्ती झाल्याचे संकेत पंच विक्रम नाईक यांनी दिलेले आहेत. 24 चेंडू मध्ये फक्त 25 धावा आणि 26 धावांची गरज काटाई संघ. जर तुमची मिरवणूक काढायची असेल तर या 26 धावा बनवायला लागतील. उद्योगपती सोनाळे गावचे उद्योगपती दिनेश पाटील साहेब यांचा सत्कार संदेशदादा वखारे तुमच्या हस्ते करायचे. दिनेश दादा खरं तर फार कमी कार्यक्रमाला जातात, पण आज बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा वेळात वेळ काढून संदेशदादा तुमच्यासाठी ते आलेले आहेत. सोनाळे गावचे उद्योगपती दिनेश दादा पाटील यांचा सन्मान करतील जय बजरंग भिनार 40+ चे मुख्य आयोजक संदेश दादा वखारे. मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दिनेश दादा, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दुपारपासून बऱ्याच वेळा तुमच्या नावाचा आम्ही उल्लेख केला. संदेश दादांनी बऱ्याच वेळा तुमची आठवण काढली. जरा टाळ्या वाजवूया आपण सगळ्यांनी. दादा, आमच्या संदेश दादांवर असंच तुमचं प्रेम राहू दे. थँक्यू डीजे. त्यानंतर श्रीपत अण्णा वखारे, आमच्या संदेश दादांचे पिताश्री, आमचे मार्गदर्शक. मी दिनेश दादा पाटील तुम्हाला विनंती करेन की आपण संदेश वखारे यांच्या पिताश्रींचा सन्मान आपण करायचा आहे. दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे मार्गदर्शक आणि संदेश दादांचे पिताश्री, एक अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीपतजी वखारे साहेब. साहेब, खरं तर तुमच्या लेखानं खूप नाव कमावलंय. अख्ख्या जिल्ह्यात असं गाव नाही की जिथे संदेश वखारेचं नाव नाही.
संदेश दादा तुम्ही पण या सत्कारात या जरा. नक्कीच नक्कीच मुलाच्या हस्ते बाबांचा सत्कार हा एक दुग्ध शर्करा योग मानला जातो. वखारे साहेब आपलं मनापासून स्वागत. तुम्ही तुमच्या मुलाला असंच पाठबळ देत राहा. खूप नाव कमावले त्यांनी. विशेष धन्यवाद. तर 26 धावांची गरज काटई संघ. खरं तर काटईची गावदेवी माता जागृत देवस्थान आहे आणि त्याच देवीच्या आशीर्वादानं आपण फायनल पर्यंत पोहोचलेला आहात. आता काय घडणार काय बिघडणार. राहिलेले 24 चेंडूत 26 धावांची गरज आणि सलामीचे फलंदाज मच्छिंद्र आणि राकेश. गोलंदाज भरत. हॅलो चेक. जय बजरंग चषक 2024 उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 26 धावांचं लक्ष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज उतरलेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय मच्छिंद्र घरत ऑन स्ट्राईक आणि त्याचे समवेत फलंदाज राकेश याला आपण पाहतोय. गोलंदाजी करता गोलंदाज भरत. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. सुरेख यष्टीरक्षण पण अगदीच ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती सामन्याची एक धडपड पाहायला मिळाली आणि अगदीच जर आपण विचार केला तर एकंदर 26 धावांची आवश्यकता आहे विजय मिळवण्याकरता. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. सारखा एक मोठा मोहरा बाद झालेला आहे. काय सांगाल रोहन दादा. 26 धावांची गरज आहे. या पॉवर प्ले मध्ये जास्त घाई करायची गरज वाटते का काटई संघाला. अगदीच जर आपण पाहिलं महत्त्वपूर्ण मॅच आहे. कोण बनेगा विजेता याकडे सर्वांचं लक्ष आहे. ट्रॉफी उचलण्याकरता जर आपण पाहिलं तर अजूनही फलकावरती एकही धाव लागलेली नाहीये. सावध सुरुवात महत्त्वाची आहे आणि तीच सावध सुरुवात इथून मात्र अपेक्षित आहे गावदेवी काटई संघाच्या माध्यमातून. पण अगदीच जर आपण विचार केला तर जर्मन सरवली संघ हार मानायला तयार नाही आहेत. भले 26 धावांचं लक्ष जरी असलं तरी सुद्धा ज्या जिकरीने प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये ही लढाई सोपी नसणार आहे. अखेर ती एक धाव जोडली जाईल फलंदाज राजेश याच्या माध्यमातून. एक धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती गोलंदाज भरत. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. चेंडू रिकॉशियस होताना आपण पाहतोय. नशिबाचा चौकार. धावा जोडल्या जात आहेत 4. दरम्यान आगमन झालेलं आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत दिनेशजी भोईर, भगवानजी गुळवी, त्याचप्रमाणे काशीनाथ गुळवी, हरेश भोईर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण सर्व मान्यवरांना विनंती आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या पाहतोय फलकावरती 5 धावा, अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे विजेतेपद मिळवण्याकरता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या 21 धावाची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते विशाल नाईक यांच्या माध्यमातून. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे अगदीच जर आपण पाहिलं तर या एक चेंडू गणिक एक महत्त्वपूर्ण चेंडू हाताळला जातोय, ज्याच्यामध्ये जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या षटक समाप्तीनंतर धावसंख्या किती जोडली जाईल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र फटका तर चांगला आणि सेफ हँड, अगदीच हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निघून गेलाय का चेंडू सीमा पार. यस, षटकार जोडला जाईल. धमाकेदार. फलकावरती आपण पाहतोय 11 या अंकावरती आणि अगदीच सुपरहिट षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधनं. फलंदाज नितीन याच्या बॅटमधनं 6 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि अगदीच महत्वाची उभारी घेतलेली आहे या 6 धावांनी. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच काटई गाव जर आपण फायनल मारली तर रोहन गोने यांनी बँड व्यवस्था केलेली आहे. धावसंख्या फलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण मॅच आणि या सामन्याकरता यावेळेस मात्र सावध पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर
प्रयत्न फसलाय आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 या अंकावरती आपण पाहतोय. जवळपास 50% प्रवास पूर्ण झालेला आहे. अजून 13 धावांची गरज. अर्धा पल्ला इथून मात्र ओलांडला गेलेला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह निघून चाललाय. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती आपण पाहतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या जोडली जाईल. यानंतर जर मात्र इथून आपण विचार केला तर बॅक टू बॅक आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचं काम इथून मात्र केलेलं आहे. यावेळेस मात्र घरंगळत चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दोन फलंदाजांमध्ये चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा आहे आणि तीच पार्टनरशिप रचण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. आणि दरम्यान फलंदाज थोडासा दुखापतग्रस्त जायबंदी होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 15 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता आहे. महत्त्वपूर्ण मॅच आणि अतिशय या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर सामना दोन्ही संघांकरता सुस्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांकरता समान संधी आहे आणि हीच समान संधी कोणता संघ या संधीचं सोनं करेल याकडे मात्र थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता दिंडेश्वर महादेव मंदिर. एक सुंदर असं छायाचित्रण घेतलं जात आहे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. वन अँड ओनली वन प्रिन्स मूवीज क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. सामन्याची स्थिती जर आपण पाहिली 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ अतिरिक्त खर्च होतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वेळ मात्र कोणासाठी थांबत नाहीये आणि वेळ मात्र खूप महत्त्वाची असते आणि तीच वेळ आता मात्र कोणत्या संघाकरता महत्त्वाची असेल येणाऱ्या वेळेमध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज भोलानाथ पाटील. बॉलिंग मार्क वरती आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. हे षटक निर्णायक असेल. हे 6 चेंडू निर्णायक असतील दोन्ही संघांकरता. यावेळेस मात्र गती परिवर्तन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी यष्टी रक्षकाकडून चूक झालेली आहे आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय.
जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. गती परिवर्तन, गुड पीस ऑफ बॉलिंग आणि अगदीच फलंदाजाच्या कानाजवळून चेंडू निघून गेलाय आणि सांगून गेलाय जागते रहो. जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सरवली संघ सहजासहजी हार मानत नाहीये आणि हार मानणार सुद्धा नाहीये, कारण की महत्वाची लढत आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आणि इथून मात्र झेल पकडला गेलाय. सेफ हँड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आवश्यकता. व्हॉट अ मॅच. खरं तर रोहन पाटील सध्या काटई संघ सुद्धा 5 गडी बाद झालेले आहेत. सरवली संघाने सुद्धा 8 गडी बाद झाले होते. धाव संख्या 16. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर आपण विचार केला तर अगदीच गोलंदाजाकरता इथून मात्र ही सुवर्ण संधी असते. या संधीचं सोनं केलं जाईल का. गोलंदाज भोलानाथ पाटील याच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. ती मात्र एकंदर आपण पाहतोय 10 धावांची. गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा मारा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. एकंदर 3. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि भागम भाग क्रिकेट आपण पाहतोय. आबाधुबीचा खेळ. धावा जोडल्या जात आहेत. एकंदर 3 आणि आता मात्र जिंकण्याकरिता सामन्याचं समीकरण बदलतंय. एकंदर 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सांगाल शैलेश मांजरेकर सर. नक्कीच दिल की धडकने बहुत तेज है. ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सामना बघू नका. नक्कीच ज्यांना हृदय विकाराचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सामना बिलकुल बघू नका. तुम्ही पोगो बघू शकता. यावेळेस मात्र फटका तर देखणं आहे आणि हा चौकार जोडला जाईल. दिस इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. खरं तर वेळेस मात्र नशिबाची साथ. चेंडू हवेत आणि चेंडू चाललाय. विजयाचा चौकार जोडला जाईल. गावदेवी काटई संघ इज द विनर ऑफ जय बजरंग चषक 2024. हॅलो डीजे. काटई टीम तुम्हाला एक मस्त गाणं लावायचं. जरा समोर येऊन नाचायचंय. इकडे या जरा. काटई टीम खूप छान विजय. मागच्या 3 चेंडूंवर सगळे चित्र बदललं.